येत नाहीये का? नाही तर बिर्याणी नक्की बिर्याणी बनवले होते मी. मस्त. तरी मुद्दाम यार कसं का कॅमेरा ओपन केला बरोबर बन्यांवरती करायचं. हा मोबाईल बघ. पण प्रॉपर दिसत आहे ना. हो. हाय गाईज, हे बघा मी आता रोल बनवणार आहे. त्यासाठी हे पीठ आहे, ह्यामध्ये मैदा आणि गव्हाचं पीठ, मग त्यानंतर मीठ आणि तेल हे सगळं मी टाकले आहे. आणि त्यानंतर इथं पाणी गरम करून आणले मी. आता मी व्यवस्थित लच्छा पराठा बनवण्यासाठी, म्हणजे नॉर्मल ते चपाती रोल बनवण्यासाठी, चपाती बनवण्यासाठी मी आता पीठ मळून घेणार आहे. एकदम मऊ असं ते पीठ मळून घेतल्यानंतर हे सगळं जे काही व्हेजेस आहेत ना ते कट करून घेते. ठीक आहे, हे बघा आता व्यवस्थित हे तेल जे आहे ना, हे तेल व्यवस्थित पसरवून घेऊ आपण पिठामध्ये. आज संडे असल्यामुळे ऑब्व्हियसली संडे म्हणजे की काही ना काही स्पेशल असतो. गेल्या संडेला काय बनवलं होतं मी? बिर्याणी नक्की बिर्याणी बनवले होते मी. आठवड्यातून एकदा नसून आठवड्याला 4 वेळा काही ना काही स्पेशल बनत आहे गाईज. आता आपण ह्यामध्ये मसाले टाकू. ठीक आहे, आपले बेसिक मसाले, जास्त काय नाही. ही आता मी तिखट टाकत आहे. हे बघा थोडं स्पायसी पाहिजे म्हणून जास्त तिखट टाकले. मग त्यानंतर आपण हळद टाकूया. मग मीठ चवीपुरती थोडंसं जास्त, थोडंसं खाली सांडलं गाईज जाऊ द्या. आणि ही गरम मसाला, ह्यामध्ये गरम मसाला आणि धनिया पावडर दोन्ही मिक्स आहे. मग त्यानंतर हे आपलं थोडासा लिंबू. मग हे आता स्टर करू, थोडं वेल मिक्स करू. आता मिक्स झाल्यानंतर बघा एकदम असं चटपटा असं टेस्ट येते. ह्यामध्ये असं थोडं आमचूर पावडर, हे आता हा आमचूर पावडर कशामध्ये? ते शॅम्पू नाही आहे, कंडिशनर आहे. हे आता मिक्स झालं. आता आपण दही टाकू ह्यामध्ये. बस, दिस इज इनफ. ठीक आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ह्यामध्ये अद्रक लसणाचं पेस्ट पण टाकायचं आहे, ते पण टाकते. चलो आता ह्याला फ्राय करून घेऊ. ओके गाइस, आता फायनल स्टेप. गोबी, हे आपले कांदा, मग त्यानंतर हे चीज, झालं टाकू. हे आपलं केचप. हे दोन्ही साईडने बंद करून घेतल्या. आता मध्ये कट मारू. ओके, कागद मऊ पडली, जास्त वाईट वाटतंय. येत नाहीये का? नाही तर ग्रिप गेली वाटतं ह्याचं. 2 मिनिट
मिनिट थांबा, तुम्ही किरकिर करायला लावू नका मला अजिबात. अशी डॉन दिसते ना. यार 2 मिनिट होल्ड राहा. 2 मिनिट चप्पलने मार खातो आता तू. 2 मिनिट राहू द्या. खायचं नाही का? हे काढ की बाजूचं. पकडा. हे बघा गाईज, ही आपली रोल आहे. सगळं चिटकायला यायला बघ. काढून खा. ते मऊ पडलंय ते असेंबल करताना. सगळं त्याच्यातलं जीन्स याच्यात जातं. काय जीन्स नसतात, ते जेम्स असतात. मग का फायदा नाही? सगळं शाई असते. 1 2 3 या इथे जवळ या. मस्त. आवडतं. जीभ चालू आहे. मला याच्यात गुंडाळून नको देऊ. मग असंच देऊ का? पनीर रोल. हे बघा, हे बघा, सारखे खाली पडत आहे. त्याचं काय? ते रोल असलं ना पडत नाही खाली. ऑब्विसली ते कवर्ड असतं सगळं. कसं? रॅप करून तळतात ते. तुमच्यामुळे मी पण असेच घेतले. असे मागे हात लावा केचप सोबत. दातामध्ये का पनीर अडकलंय का? हजार वेळा सांगते बनियन वर नका करू. तरी मुद्दाम यार कसं का कॅमेरा ओपन केला बरोबर बनियन वरती करायचं. दाखवायचं का काय? हे बघा, सरक पुढं. सगळे मला बोलतात काय नाही बोलत. रोल खायचं नसेल तर कशाला एवढं बनवायला लावले मला? कुठं ते संध्याकाळी पण खाता येईल आपल्याला. काय संबंध आहे? किती रोल खाल्ले सांगा बरं? 2 नाही 1.5 खाल्ले. बरोबर. 1.5 रोल खाल्ले फक्त. मी बनवणारच नाही पुन्हा. 4 ब्रेड 2 बिस्किट. म्हणून हे नाही खाल्ले का? सकाळी संध्याकाळी सकाळीच न खाता गप्प बसले असतं तर भूक लागली. मग आता थोड्या वेळाने खाल्ले असतं तर 1-2 वाजता. मग सर्कल काय टाइम सर्कल बिघडायचं. असं काय टाइम सर्कल आहे तुमचा? ऐक ना, ते तू ब्रेडचं काय केलं? असं कशाला मारतो? उद्यासाठी लागणार आहे. उद्या काय बनव? चितपॉट. मी ऍक्च्युली चीज बॉल बनवणार होते आजच. मग खाण्यासारखं परिस्थिती दिसत नाही. कोणत्या पिक्चरला बघ? मराठी सोडून. मराठी पिक्चर नाव नाही. तो ऑनलाईन आलं पण नाही म्हणून. तिकडे गेल्यानंतर करणार का समोसा पाहिजे मला, कोक पाहिजे म्हणून? हा मग मारच खाता तुम्ही. असं डोळ्यांवर पट्टी बांधून नेईन मग मी थिएटरला.
हे तर घ्यायलाच पाहिजे. नुसतं ते लहान लेकरांमध्ये मला समोसे पाहिजे, मला ते कोक पाहिजे, मला हे पाहिजे असं करत असता लिटरली तुम्ही कुठे पण जाऊ दे. हा पण त्याशिवाय मजा येत नाही काय त्याशिवाय मजा नाही येत. किती पैसे घेतात माहितीये का त्यासाठी? ते लोक एवढ्याशा कोकसाठी 180 रुपये घेतात, जे की नॉर्मली ते 50-60 रुपयाचा असतो. कुठे पण येऊ दे, मला ते पाहिजे, मला ते हे असं करत असतात. पिक्चरचे कोणत्या? मग जाऊन या. मी नाही येणार. आपण तुंबाच्या मंजूर चल ना, पिक्चर मस्त आहे. हा एवढं मग भीती वाटते. तुम्हाला माहिती आहे ना मी किती घाबरते ते. हे पिक्चर कसं बघितले जारण? ते जारण नॉर्मल होतं म्हणून हे जारण पण बघायला- नॉर्मलच आहे. ते नॉर्मल नाही हो. तुम्ही ते ट्रेलर वगैरे दाखवत होते ते किती तुम्ही बोलत होते की किती खतरनाक सीन आहे, किती खतरनाक सीन आहे. हो एकदम हॉरर आहे, हॉन्टेड. आता तुम्ही बोलत आहे बरोबर आहे. हा मग पिक्चर प्रत्येक सीनला असं हे प्रत्येक सीन हॉरर आहे. युनिवर्स आहे. मार्वेलचं कसं मल्टीवर्स तसं मराठी युनिवर्स आहे. गबाळकुंड पहिला सुरुवात आहे. त्यानंतर अजून खूप सारे मूवी येणार आहे. हा, एकमेकांना कनेक्टेड आहे. मार्वेलचं पिक्चरच्या एंडला कसं पोस्ट क्रेडिट सीन असतं तसं याच्या चल तयार हो. घरी एकटी असते खूप भीती वाटते. चल तयार हो जाऊ पटकन बघ. फिलिंग फास्ट. 4:30चा शो आहे. नॅटी प्लाझाला बस मी जाऊ. मी नाही येणार. जा बस मी नाही येणार. अगं टू व्हीलरचं मला लायसन्स सगळं सांगितलं. पकडलं की मग त्यांना 15-16 हजार पगार देशील ना? जा, मी नाहीच येणार. तुम्ही जाऊ अगं पाऊस पण चालू आहे. जा.